तर हॅलो गाईज, मी वरुण. मी रोहन. तर आज आपण बघणार आहोत आरपारचा ट्रेलर, ज्याच्यामध्ये आहेत ऋता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर. तर आज आपण यांच्या ट्रेलरचे रिॲक्शन करणार आहे. तर चांगला रिस्पॉन्स द्या. ती काही करत नाहीये. हात दे. अमर, आय नो यू आर हर्ट बिकॉज ऑफ मी. अरे माहितीये तुला माझ्यामुळे खूप त्रास होतोय. आता तेच मराठीतून बोलून दाखवणार आहे का तू? एवढं कळतं अगं मला. काही रक्ताची शपथ. यू आर हर्ट बिकॉज ऑफ मी. माझ्यामुळे तुला त्रास होतोय. मेरी वजह से तुम्हें दर्द हो रहा. कुठे राहतेस? नाही म्हणजे इथलीच आहेस की बाहेरनं कुठं आली शिकायला? लाखात एक तू लाखात एक मी बेरीज सुंदर. अग माझी तू लव यू तुझा मी लव यू लवली टुगेदर. कोण आहे तुझा भाऊ? हे तो तसा का लांबचा मानलेला भाऊ? अरे जमलं अरे जमलं अरे भारी जमले जमले अफलातून. तुला पण जायचंय? हात दुख. 36 आम्ही आमच्या आयुष्यात एकमेकांना मॅनिफेस्ट केलंय. आम्हाला ड्रामा लागतो हे कळलंय आता मला. खूप जास्त हट्टी होते यार मी. तुला माहित नाही मी किती हट्टी येते. पोरींची आजकाल गॅरंटीच राहिली नाही, माहिती का तुला? प्राची तशी नाहीये. ती ब्लाइंड कार्ड्सवर ओलीने येणारी पोरगी. तुमचं जे चाललंय ना त्याला प्रेम नाही म्हणत. प्रेमात एकमेकांना जपतात. तुम्ही लोक प्रेम करता म्हणजे काय करता काय नक्की? पोटात खड्डा नाही का पडत तुमच्या? तू मुद्दाम फक करतोयस काय सगळं? बदला घेतोयस का तू? खरंय, जसं असेल तसा आरपार कर. मला तूच हवा. हट्टच तू मला. काय करू? हिम्मत होत नाहीये माझी. तू ढकलतेस का मला? होशील का मग असं वाटतं रोहन. काय बोल काय नाही, तेच दाखवलंय. प्रत्येक वेळेची स्टोरी असते ती स्टार्टिंगला की सुखासुखी प्रेम चालू होतं, नंतर पॉझिटिव्हनेस, भांडण, त्याच्यासाठी काही करणं, असं टॉक्सिक प्रेम. टॉक्सिक प्रेम. बाकी एवढंच. म्हणजे ऑर्डिनरी स्टोरी आहे म्हणत आहे. मला तर तसंच वाटतंय. हं. म्हणजे बऱ्याच मूवींची अशी स्टोरी आहे ना की स्टार्ट होणार चांगल्या गोष्टीपासून, म्हणजे चांगलं सुखी 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 जेवण, त्याच्यानंतर तेच चालू की टॉक्सिकपणा, पॉझिटिव्हनेस, तेच दाखवलंय. हा, बरोबर. मलाही तसंच वाटतंय. आणि टायटलच की काय, आरपार. प्रेमात आदलं मधलं काय नसतं. हे तर आर असतं नाही पार असतं. हा सीन स्टार्टिंगचाच एवढं आवडला. ऍक्टिंग ऋताचे वगैरे, कसं की माझ्यामुळे तुला त्रास होतोय, आय हर्ट बिकॉज ऑफ यू. आणि ती त्यानं कसं रिॲक्शन केलं त्याला की तसंच ती, म्हणजे किती हे वाटतं. मला म्युझिक पण लय आवडलं ह्याचं. ते आर पार सॉन्ग पण, टायटल ट्रॅक आहे ते पण भारी. आणि हा फनी सीन विचारते लांबचा भाऊ मस्त होता. नाही, एवढंच बेसिकची लव्ह स्टोरी वाटतं. हेच मला पण तेच वाटतंय की टॉक्सिक प्रेम आहे. मराठीमध्ये जवळजवळ पहिल्यांदा अशी स्टोरी येते. नाही, वेडची होती ना. नाही, त्याच्यामध्ये वेगळं होतं जरा. वेळच नव्हतं बे. टॉक्सिक कुठं होतं ती? रिअलिस्टिक स्टोरी पहिल्यांदाच दाखवते वाटतं मराठीमध्ये. हा, ही जरा रिअल स्टोरी वाटते. असं प्रेम असतं ते असं असतं. तुम्हाला वाटतं लय चांगलं असतंय, जेव्हा होते तेव्हा अशी लागते. म्हणून मला वाटतं की जरा रिअलिस्टिक स्टोरी आहे. त्यामुळे तू आता पिक्चर आल्यावर बाय बाय.